तर आजचा माझा दुसरा ब्लॉग आहे. तर आज आम्ही या पेरणीयंत्राला कलर मारण्यासाठी आलेलो आहोत. हा पेरणीयंत्र आहे. काम तर पपाया पेरणीयंत्राचं पासही बघलेली आहे आणि याची चाळ्या वगैरे खूप जंगलेल्या आहेत. आणि याची जी कलरिंग करायची याच्यासाठी आधी आपल्याला खालून घासण्यात ही पास आहे. ही पास चांगल्याच प्रमाणात वाकलेली आहे. ही पास सरळ करून बसवायची आहे. आणि ह्या जे पेरणीयंत्र आहे तर हे पेरणी झाल्यानंतर आपल्या इथे कलर मारण्यासाठी आलेलं आहे. याचं कामही आहे वेल्डिंग वगैरे खूप काही प्रमाणात आणि कलरिंग याची करायची आपल्याला चांगल्या प्रमाणात. तर आपण ही घासायला सुरुवात केली आहे याची. हे सगळं याप्रमाणे घासावं लागते. चक सगळा जंग काढणं लागते. जंग काढल्याशिवाय कलर पण चांगला बसत नाही. तर घासून चालू आहे आपलं. सगळं घासून काढायचं. पहिला जंग असती, माती असती, ती चांगल्या प्रकारे काढायचा. त्यानंतर कलरची सुरुवात केली. घासणं मी पाठी घेतली गेलेली आहे. कलर जंगची घेतली म्हणजे ती कलर सगळा जंग काढायचा आणि नंतरच कलर मारायचा. त्याप्रमाणे कलरचं काम होते आपल्या दुकानावर न्यू वर्क्सवर. चांगल्या प्रकारे घासून चांगल्या प्रकारे धुवून नंतर कलर सगळे घासून झाल्यानंतर कलर चांगल्या प्रकारे सगळी पेटी जंग खाली जायची. सगळी टोटल पेटी जंगचं काम चालू आहे. सगळं काम झालं की याची लगेच कलरवर सुरुवात होईल. कलर मारणं चालू आहे याचा. कलर घासलेल्या ठिकाणी चांगला कलर बसतो. आधी खालची फ्रेम असते खालची फ्रेम काळा कलर मारला म्हणजे मारत असतो आणि कारण की जास्त जंग धरत नाही. आता न त्यानंतर ते लवकर जंग पकड काळा कलर काळा कलर मारत पेटीचा कलर मारतो. सगळी पेटीचा कलर मारला आहे बघा. पाणी चालू होतं कलर मारताना त्यामुळे वरून पाणी पडलेलं आहे थोडं. ही माझा दुकानचा लोगो आहे. याप्रमाणे कलर मारण्यात आलेला आहे. त्याची पाच बसवायची राहिली. अजून पाच बसवणं झाल्यानंतर मग डबल ते राहिली पाचचा वेगळा कलर मारायचा कारण की पाच सरळ करणं चालू आहे. याप्रमाणे आपले या वर्क्सवर अशाप्रमाणे काम होते. लोगो आहे. या प्रकारे आम्ही काम करत असतो. हे असं काम झालं आहे पेरणीयंत्राचं. तर यासाठी मित्र आपला नाव नवीन आहे यूट्यूबवर फॉलो करा. फॉलोइंग करा. फॉलोस वाढला लाईक करा कमेंट करा. ठीक आहे. ओके धन्यवाद.